इन द फिगर पॉइंट ए इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल एक्स वाय झेड. हा पॉइंट ए बायसेक्टर म्हणजे एक्स वाय झेडचा जो बायसेक्टर आहे त्याच्यावर आहे आणि ए एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 2 सेंटीमीटर. तर ए झेड करा. तर पहिल्यांदा आपण काय म्हणायचं, पॉइंट ए जे दिलंय ते लिहा. पॉइंट ए लाईज ऑन अँगल बायसेक्टर ऑफ, कशावर बेटा बघा बरं का डायग्राम मध्ये त्या, ऑफ अँगल एक्स वाय झेड. ओके. देअरफॉर पॉइंट ए कुठे आहे, इक्वल डिस्टन्सवर. कशानुसार, बाय अँगल बायसेक्टरने, कारण हा अंतर आणि हा म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम अनुसार, देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम, त्या थेरम अनुसार आपल्याला काय म्हणता येते बेटा त्या ठिकाणी पहा बरं का जरा, की हा जो ए पॉइंट आहे, ए इज इक्विडिस्टंट. इक्विडिस्टंट म्हणजे इक्वल अंतरावर आहे फ्रॉम दी साइड्स ऑफ अँगल एक्स वाय झेड. देअरफॉर साइड किंवा सेगमेंट ए एक्स कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए झेड. देअरफॉर ए एक्स इज इक्वल टू काय बेटा, ए झेड आहे. ए एक्स इज इक्वल टू किती आहे सांगा, 2 सेंटीमीटर. रिझन काय इथं गिवन दिलेलं आहे. देअरफॉर ए एक्स इज इक्वल टू ए झेड इज इक्वल टू किती येते बेटा, 2 सेंटीमीटर. मग आन्सर काय आलं तुमचं सांगा बरं का, ए झेड इज इक्वल टू हाऊ मेनी बेटा, 2 सेंटीमीटर. हे तुमचं उत्तर आलेलं आहे पहिल्याचं. ओके. लगेच आता आपण काय करूया, दुसरा आपण ह्या ठिकाणी सोडवूया. दुसरा काय म्हणतो ह्या ठिकाणी, इन द फिगर अँगल आर एस टी दिलेला आहे, अँगल आर एस टी दिलेला आहे 56 डिग्री. सेगमेंट पी टी परपेंडिक्युलर आहे रे एस टीला परपेंडिक्युलर आहे. कुणाला परपेंडिक्युलर आहे, एस टीला परपेंडिक्युलर आहे. सेगमेंट पी आर हा परपेंडिक्युलर आहे रे एस आरला. हा पी टी कुणाला आहे, एस टीला, आणि पी आर कुणाला आहे, एस आरला आहे. आणि सेगमेंट पी आर जो आहे तो कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट पी टीला. म्हणजे हा पी आर कुणाला आहे, कॉन्ग्रुएंट, पी टीला कॉन्ग्रुएंट आहे. तर तुम्हाला मेजर ऑफ अँगल आर एस पी काढायचं आहे. काय काढायचं आहे बेटा, अँगल आर एस पी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं. ओके. मग आता आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं माहिती आपण तर सारं लिहिलेलं आहे. एवढं जे काही दिलेलं आहे हे काय सर्व बेटा गिवन आहे. मग आता मला सांगा, पॉइंट पी इज इक्विडिस्टन्स फ्रॉम टी अँड आर. हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणजेच पॉइंट टी किंवा सॉरी पॉइंट पी इज इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड्स ऑफ टी एस आर, आणि पॉइंट पी लाईज ऑन द बायसेक्टर ऑफ टी एस आर. आणि कुठं राहिलेला आहे तो, टी एस आरच्या बायसेक्टर. काय लिहूया आपण, पॉइंट पी इज ॲट इक्विडिस्टंट. इक्विडिस्टंट म्हणजे काय बेटा, इक्वल अंतर. इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड्स ऑफ अँगल टी एस आर. टी एस आर. देअरफॉर पॉइंट पी लाइज ऑन बायसेक्टर. कोणता बायसेक्टर, येस हा ये हा बायसेक्टर ऑफ अँगल टी एस आर. ऑफ अँगल टी एस आर. याचं रिझन काय लिहिणार, अँगल बायसेक्टर थेरम. समजा ठीक आहे. समजा ह्याला नंबर 1 देऊया आपण. आताच आपल्याला माहित आहे अँगल आर एस टी दिलेला आहे. किती आहे बेटा, 56 आहे. आर एस टी किती दिलं आहे, 56 डिग्री दिलेला आहे. आर एस टी किती दिलं आहे, 56 डिग्री. आणि तुम्हाला काढायचं काय, आर एस पी काढायचं आहे. ठीक आहे. मग आत्ताच आपण ह्या ठिकाणी काय म्हटलं, हा अँगल इक्विडिस्टन्स आहे आणि हा काय म्हटलं त्या ठिकाणी पॉईंट पी लाईज ऑन बायसेक्टर ऑफ अँगल टी एस आर. ह्याचा अर्थ काय होतो, ह्याचा अर्थ हा होतो टी एस पी आणि आर एस पी हे दोन्ही अँगल कशी इक्वल आहेत, किंवा
TSR इज इक्वल टू किंवा अँगल RST इज इक्वल टू अँगल RSP प्लस अँगल TSP. पण हे दोन्ही अँगल कशी आत्ताच म्हटलं आपण इक्वल आहेत, म्हणजे काय ते ट्वाईस RSP येतं. देअरफॉर अँगल RST इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो बेटा, भागाकार होतो. RST किती येतं, 56 डिग्री आहे, ट्वाईस RSP. देअरफॉर अँगल RSP बरोबर किती येतं, 56 डिवायडेड बाय 2 येतं. अँगल RSP किती आला बेटा, 28 डिग्री. म्हणजेच काय, अँगल RSP आणि अँगल TSP हे दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे दोघांची किती आली त्या ठिकाणी सांगा बरं का. अँगल RSP इज इक्वल टू अँगल TSP आलं 28 डिग्री. आणि तुम्हाला फक्त या ठिकाणी काय काढायचं होतं, RSP, जो की किती आलेला आहे सांगा बरं का, 28 डिग्री. ह्या ठिकाणी लक्षात घ्या, हा अँगल आणि हा अँगल कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं, हे दोन अँगल्स कसे आहेत, एकमेकाला इक्वल असतात. इथं लिहू शकता अँगल RSP इज इक्वल टू अँगल TSP. ओके, हा झाला तुमचा दुसऱ्याचा आन्सर बेटा.